राज्याचा अर्थसंकल्प काल अर्थमंत्र्यांनी मांडला. मात्र अर्थसंकल्पातील निधी वाटपाच्या मुद्द्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. कारण अर्थसंकल्पात भाजपच्या मंत्र्यांच्या विभागाला जास्त निधी देण्यात आलाय, तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्यांना निधी वाटपात अनुक्रमे दुसरं आणि तिसरं स्थान मिळाल्याचं समोर आलंय. अर्थसंकल्पात भाजपच्या मंत्र्यांच्या विभागाला 85,034 कोटी रुपये, तर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या विभागांना 56,980 कोटी, तर शिंदेंच्या शिवसेनेला 43,311 कोटींचा निधी अर्थसंकल्पात दिला गेलाय. त्यामुळे भाजपच्या मंत्र्यांच्या विभागाला सर्वाधिक निधी, तर शिवसेनेच्या मंत्र्यांच्या विभागाला तिसऱ्या क्रमांकावरती टाकत निधी वाटप झाल्यामुळे आता यात अंतर्गत धुसफूस होण्याची शक्यता व्यक्त होतीये. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत. प्रणाली, अर्थसंकल्पानंतर ही समोर आलेली माहिती, तर असा दुजा भाव का? आपण जर बघितलं तर काल अर्थसंकल्प सादर झालेला आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये आपण एक गोष्ट लक्षात येते ती भाजपच्या जे मंत्री आहेत त्यांच्या विभागांना सर्वाधिक निधी देण्यात आलाय. त्याखालोखाल राष्ट्रवादीच्या विभागांना निधी देण्यात आलाय आणि सगळ्यात शेवटी नंबर लागलेला आहे तो शिवसेनेचा, म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जे विभाग आहेत त्या विभागांना सर्वाधिक कमी निधी मिळालेला आहे. या सगळ्यांबद्दल जर आपण बघितलं तर असं दिसून येतं की कुठेतरी जी ओरड विरोधक करतायत की एकनाथ शिंदे यांच्या योजनांना, एकनाथ शिंदे यांच्या विभागांना कात्री लावण्याचं काम हे करण्यात आलेलं आहे, तर ती ओरड कुठेतरी खरी आहे का असं सांगणारी ही आकडेवारी एकूण आपल्याला दिसून येते. खरं बघितलं तर विभागसुद्धा भाजपकडे सगळ्यात जास्ती आहे, कारण त्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर आमदार निवडून आलेले होते. परंतु राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे मात्र मंत्री जे आहेत ते बऱ्यापैकी एकसारखे आहेत. एखाद मंत्री जो आहे तो शिवसेनेचाच जास्ती आहे. असं असलं तरी शिवसेनेच्या विभागाला मंत्री जास्त असले तरी पैसे मात्र कमी मिळालेले आहेत आणि राष्ट्रवादीला मंत्री कमी असले तरी निधी मात्र जास्त दिसून येतो आणि त्यामुळं अजितदादांनी कुठेतरी पार्शलिटी केली अशी एक चर्चा जी आहे ती विधानभवन परिसरामध्ये आता रंगू लागलेली आहे. विशेषतः विरोधकांनी त्याच्यामध्ये भर घातलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जाणीवपूर्वक, म्हणजे रोहित पवार यांची थोड्या वेळापूर्वीची प्रतिक्रिया अशी होती की जाणीवपूर्वक अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेजण मिळून एकनाथ शिंदे यांच्या विभागांना कात्री लावत आहेत, त्यांनी घेतलेल्या निर्णयांना कात्री लावत आहेत, त्यांनी सुरू केलेल्या योजना बंद पाडतायत जाणीवपूर्वक, असा आरोप रोहित पवार यांनी केलेला होता. त्यामुळं अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना म्हणजे भाजपला झुकतं माप देऊन शिंदे यांच्या विभागांना कात्री लावली अशी चर्चा आता रंगू लागली. प्रणाली, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. तर सतीश भोसले उर्फ खोक्याची गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. मात्र सतीश भोसले पोलिसांना काही सापडत नाहीये. पोलिसांच्या 2 पथकांकडून खोक्याचा शोध घेतला जातोय. दरम्यान बीडच्या शिरूर पोलीस ठाण्यामध्ये अमानुष मारहाण प्रकरणात खोक्याविरोधात 2 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे सतीश भोसले उर्फ खोक्याचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे. त्याची गाडी मात्र पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. आज खरं तर तो पोलिसांना शरण येणार अशी चर्चा होती. मात्र त्याच्या वकिलाकरवी त्यानं जामिनासाठी अर्ज दाखल केलाय. पोलिसांची पथकं त्याच्या मागावरती आहेत. मात्र अजून काही या खोक्या भोसलेचा शोध लागलेला नाहीये. मात्र त्याची गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. त्याला आका सुरेश धस यांचं पाठबळ असल्याशिवाय तो चॅनलला अगदी निवांत होऊन गाडीमध्ये मुलाखत देतो. बीड पोलिसांना तो सापडत नाही. त्यामुळे त्याच्या डोक्यावर आकाचा हात असल्याशिवाय हे शक्य आहे का? आका हा फार आवडणारा शब्द कोशातनं सुरेश धस यांनी काढला आणि त्यामुळे आष्टीचे आका कोण आहेत हे आता महाराष्ट्रासमोर येत आहे.